पूर्णा तालुक्यातील ग्रामपंचायत धनगर टाकळी येथे 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेल्या कामातील व नदीवरील घाट बांधकामातील भ्रष्टाचार व गावातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्नाबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश साखरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले आहे। प्रकाश साखरे यांनी निवेदनात असं नमूद केलं आहे की गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। गटारीचे पाणी रस्त्यावर वाहत आहे। या पाण्यामुळे मच्छरांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। यामुळे आबालवृद्धांपासून तर लहान बालकांपर्यंत रोगाचा फैलाव झाला आहे। आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। याबाबत आपण गटविकास अधिकारी यांना दिनांक 6/10/2025 ला निवेदन देऊन ही परिस्थितीबाबत अवगत केले होते, पण त्यांनी माझ्या निवेदनाला महत्त्व न दिल्याने ठरल्याप्रमाणे मी अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे। मला धमक्या दिल्या जात आहे असेही त्यांनी सांगितले। बीडीओ हे अकार्यक्षम आहेत हे मला कळालं आहे, म्हणून मी उपोषण सुरू केले आहे। प्रकाश बापूराव साखरे। काय विषय आहे तुमचा सध्या? विषय गावातले भरपूर विषय आहेत, पण मुख्य विषय म्हणजे गावातले नाल्या, सांडपाणी आणि जे कामं रस्त्याचे कशाचे कामं झालेत ते निकृष्ट दर्जात झालेली आहेत। ती कशावरून तुम्ही म्हणताय? कशावरून तुम्ही पाहता क्षणी ते लक्षात येत आहेत आणि काही कामं तर म्हणजे मुळातच त्यांचं काही न करता सुद्धा बिलं उचललेली। त्याचे काही पुरावे आहेत का तुमच्याकडे? पुरावे आहेत ना सर। तुमची आता प्रमुख मागणी काय? प्रमुख मागणी पूर्ण नाल्यांचं जे सांडपाणी रस्त्यावर येतं ते पाणी बंद झालं पाहिजे आणि ज्या मुख्य रस्त्यांनी रस्ते नाहीत ते रस्ते सुद्धा त्वरित तयार व्हावेत। नाही झालं काय करणार? आमरण उपोषण करणार सर। याबाबत कोणाला तुम्ही कल्पना दिली? वारंवार कल्पना देऊन सुद्धा त्यांनी न ऐकल्यामुळे मला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं। तुम्ही अर्ज दिला होता का नगर ग्रामपंचायतला? अर्ज त्यांनी आज दिवसभर मी इथं बसून असताना त्यांनी अर्ज स्वीकारलेला नाही, माझा फोनही उचलला नाही, मुद्दामून ते ग्रामपंचायतला सुद्धा आलेले नाहीत। आज सुट्टी तर नव्हती? आज सुट्टी नाही। किती दिवस करणार उपोषण? उपोषण माझे प्रश्न मार्गी लागेपर्यंत। ठीक। तुमचे दुसरे काय विषय आहेत आणखी? दुसरे 2023, 24, 24, 25 आणि 25, 26 या 15 वित्तीय आयोगातील जो काही खर्च झालेला आहे त्याची आम्हाला पूर्ण गावकऱ्यांना पोचपावती पाहिजे। कोणी दिली पाहिजे? सरपंच आणि ग्रामसेवकांनी।